आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। येवला शहरात माथेफिरूचा धिंगाणा, वाहनांची तोडफोड, गच्चीवरून दगडफेक, नागरिकात भीती। शहराच्या मध्यवर्ती भागातील शनी पटांगण परिसरात असलेल्या माधवराव पाटील व्यापारी संकुलात शनिवारी एका माथेफिरूने मोठा धिंगाणा घालत चारचाकी व दुचाकी वाहनांची तसेच दुकानांचे नुकसान केले। या प्रकारामुळे व्यापारी संकुलात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने व्यापारी संकुलात प्रवेश करून उभ्या असलेल्या अनेक वाहनांची तोडफोड केली। यात डॉक्टर कोटमे यांच्या चारचाकी वाहनाचा मागील काचेची तोडफोड करण्यात आली, तसेच अनेक दुचाकींचेही नुकसान झाले। यानंतर सदर व्यक्ती व्यापारी संकुलाच्या गच्चीवर चढून दुकानांवर व नागरिकांच्या दिशेने दगडफेक करू लागल्याने परिसरातील दुकानदार आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। परिस्थिती गंभीर होताच नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने संबंधित माथेफिरूला ताब्यात घेतले। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे। या घटनेचा पुढील तपास येवला पोलीस करत असून संबंधित व्यक्तीच्या कृत्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे। घोंगाट उठला होता। शनी पटांगण येथील माधवराव संकुलच्या वर टेरेसवरती एक माथेफिरू चढला होता। तिथून तो लोकांना दगड मारत होता, तसेच मालमत्तेचा तोडफोड करत होता। त्या अनुषंगाने आम्हाला 112ला कॉल पडल्यास तात्काळ आम्ही घटनास्थळी हजर होऊन माथेफिरूला ताब्यात घेतला आहे। यामध्ये स्थानिक नागरिकांनी सुद्धा आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। माथेफिरूला ताब्यात घेऊन आम्ही पोलीस